आपण बघतोय विजयी जल्लोष कॉक्रोच जनता पार्टी करताना पाहायला मिळते। भाऊक आहे अभिजित दिपके। 36 दिवसाचा त्याचा सगळा संघर्ष होता आणि 36 दिवसानंतर आज कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। खरं तर तब्येत त्याची डाऊन आहे, टायफॉइड त्याला झालेला आहे, तरी पण आपल्या विजयी जल्लोषात तो सहभागी झाला। अनेकांनी त्याला मदत केली। सोनम वांगचूक असतील, अनेक राजकीय नेते असतील आणि तमाम विद्यार्थी आंदोलक डोळ्यात अश्रू आहे की भावनिक झालेला अभिजित दिपके आपल्याला पाहायला मिळतोय। एबीपी माझाशी अभिजित दिपके आपण संवाद साधण्याचा अभिजित अगदी दोन वाक्य 36 दिवसाचा हा संघर्ष आहे। आपण बघतोय अभिजित दिपके, जसं आपण म्हटलं की तब्येत 2 दिवसापासून तो आजारी होता, मात्र ज्या प्रकारे यश मिळालं, सुरुवातीला 2 मागण्या मान्य केल्या। अभिजित अगदी जब तक लिखित में नहीं आ जाता हमें हिलना नहीं है। बैठ जाओ। हमारे किसान भाई धोखा खा चुके। आपण पुन्हा आपण बघूया जंतर मंतरचं हे सगळं वातावरण आणि या जंतर मंतरच्या वातावरणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे व्हॉलेंटियर्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि कशा प्रकारे हा विजय तो साजरा करताना पाहायला मिळेल। आनंद आहे, आनंदाचे अश्रू आपण काही कार्यकर्त्यांमध्ये बघतोय, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती आणि ही मागणी मान्य करत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यामुळे आपण बघितलं की सर्व व्हॉलेंटियर्स जे अगदी 36 दिवसापासून इथे प्रयत्न करत होते की हा राजीनामा व्हावा आणि त्यानंतर हा राजीनामा झाल्यानंतर आपण बघतोय संपूर्ण स्टेजवर मोठी गर्दी झाली आहे जंतर मंतरच्या समोर। इथे आपण संपूर्ण जर हा जंतर मंतरचा परिसर बघितला, मोठी गर्दी झालेली आहे। अभिजित दिपके यांनी या सगळ्या आपल्या आंदोलकांना सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला, त्याचे धन्यवाद त्यांनी मानले आणि आता आपण बघतोय भाषण केलं जातंय आणि हा विजय साजरा केला जातोय। कॅमेरामॅन अरविंद मार्गेसह मी वेदांत रे, एबीपी माझा, दिल्ली।